नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अर्थशास्त्र विषयाच्या लोकसंख्याशास्त्र यावर UGC नेटमध्ये काही प्रश्न विचारले गेले होते आणि ते प्रश्न त्याचे विश्लेषण आज आपण अभ्यासणार आहोत. आपण पहिल्या प्रश्नाकडे वळतोय. पहिला प्रश्न हा UGC नेटमध्ये डिसेंबर 2018 मध्ये विचारला गेलेला होता. प्रश्न पहिला आणि तो हिंदी आणि इंग्लिश यामध्ये विचारला गेला होता. त्याचं ट्रान्सलेशन मी मराठीमध्ये करून तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न पहिला, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय ए, जन्मदर झपाट्याने कमी होतो. पर्याय बी, लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर येतो. पर्याय सी, मृत्यूदर हळूहळू कमी होत जातो. आणि पर्याय डी, लोकसंख्या वाढीचा दर मर्यादित कालावधीसाठी जवळजवळ स्थिर राहतो. पाहता क्षणी तुम्हाला सगळ्यांचं लगेच लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय बी. का? कारण लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर असतो का? येतो का? या देशाची लोकसंख्या शून्य असं कधीच नाही येत. लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर येतो. लक्षात घ्या, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार लोकसंख्या वाढ ही किती 4 टप्प्यांमध्ये घडते. प्रारंभीला काय होतं? मृत्यूदर कमी होतो, तर जन्मदर काही काळ उच्च राहतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर झपाट्याने वाढतो आणि नंतरच्या टप्प्यात जन्मदर हळूहळू कमी होऊ लागल्यावर तो दर स्थिरतेकडे झुकतो. मात्र या सिद्धांतात कुठेही असे गृहीत धरलेले नाही की लोकसंख्या वाढीचा दर पूर्णपणे शून्य होतो. शून्य वाढ म्हणजे परिपूर्ण स्थिर लोकसंख्या ही अवस्था सैद्धांतिक आहे, प्रत्यक्षात सर्व समाजासाठी लागू होत नाही. म्हणून हा पर्याय असत्य आहे. आता लक्षात घ्या, इतर पर्याय योग्य का आहेत? म्हणजे पर्याय जन्मदर झपाट्याने कमी होतो, मृत्यूदर हळूहळू कमी होत जातो, लोकसंख्या वाढीचा दर मर्यादित कालावधी जवळजवळ स्थिर राहतो. तर लक्षात घ्या, संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यात सामाजिक आर्थिक विकास किंवा शिक्षण, शहरीकरण व कुटुंब नियोजनामुळे जन्मदर झपाट्याने कमी होतो आणि हे काय आहे? सिद्धांताशी सुसंगत आहे. आणि पर्याय हे सगळे योग्य पर्याय आहेत. स्वच्छता म्हणा, सुविधा वेगवेगळ्या प्रकारच्या, पोषण सुधारल्यामुळे मृत्यूदरामध्ये काय होतं? हळूहळू घट होत जाते ना. आणि ही प्रक्रिया अचानक घडते का? ही प्रक्रिया अचानक नसून टप्प्याटप्प्याने घडते. कारण संक्रमणाच्या मधल्या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदरातील अंतर काही काळ काय राहतं? जवळजवळ स्थिर राहतं. डी मध्ये आपण पाहतो लोकसंख्या वाढीचा दर मर्यादित कालावधीसाठी जवळजवळ काय राहतं? स्थिर राहतं. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर मर्यादित कालावधीसाठी स्थिर दिसून येतो. म्हणून लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या चौकटीत विचार करता आपला पर्याय बी हा उत्तर काय आहे? योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न UGC नेट जुलै 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे, लोकसंख्या लाभांशाच्या संदर्भात भारतीय राज्यांमध्ये लोकसंख्या भार म्हणजेच डेमोग्राफिक ट्रेस, त्याला आपण जनसंख्येचा ताण वगैरे असं देखील म्हणू शकतो. या संदर्भात खालील घटकांचा विचार करा. पहिला, एकूण प्रजनन दर. दुसरा, लिंग गुणोत्तर. तिसरा, प्रतिव्यक्ती उत्पन्न. आता हे जे 3 घटक दिलेले आहेत त्याच्यापैकी पर्याय त्यांनी दिलेले आहेत की केवळ 1, पर्याय बी केवळ 2, पर्याय सी 1 आणि 2 आणि पर्याय डी 2 आणि 3. आता लक्षात घ्या, प्रश्न काय विचारला त्यांनी? लोकसंख्येच्या लाभांशाच्या संदर्भात भारतीय राज्यांमध्ये लोकसंख्या भार दिसून येत आहे. तर कशामुळे दिसून येत आहे? एकूण प्रजनन दर, लिंग गुणोत्तर, प्रतिव्यक्ती उत्पन्न. तर मग त्यांनी ते पर्याय दिलेले आहेत की केवळ एकच का? केवळ फक्त लिंग गुणोत्तरच का? किंवा एकूण प्रजनन दर आणि प्रतिव्यक्ती उत्पन्नच का? तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, केवळ 1. एकूण प्रजनन दर. लोकसंख्या लाभांशाच्या संदर्भात डेमोग्राफिक स्ट्रेस म्हणजे असा टप्पा जिथे अवलंबित्व म्हणजे अवलंबित्व लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून, म्हणजे अवलंबित म्हणजे इतर तरुण वर्ग म्हणजे अवलंबून राहणं
म्हणजे मग ते वृद्ध असतील किंवा बालक असतील, अवलंबित्व लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून कार्यक्षम वयोगटावर आर्थिक सामाजिक दबाव वाढतो. नक्कीच आपण समजा आता तरुण आहोत, तर आपल्यावर अवलंबून जर आधीची पिढी म्हणजे वयोवृद्ध पिढी आणि येणारी नवीन पिढी, तर आपल्यावर नक्कीच त्यांच्या आरोग्याचा, त्यांच्या अन्नाचा, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला दबाव येणारच ना. तर मग काय असतं का अवलंबित्व लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास कार्यक्षम वयोगटावर काय होतो आर्थिक आणि सामाजिक काय होतो दबाव वाढतो. आणि भारतीय राज्यांमध्ये हा भार मुख्यतः एकूण प्रजनन दरावर अवलंबून असतो. ज्या राज्यांमध्ये TFR हां, TFR म्हणजे काय? टोटल फर्टिलिटी रेट त्यालाच काय म्हणतात? एकूण प्रजनन दर. तेथे मुलांची संख्या काय असते? जास्त राहते. त्यामुळे बाळ अवलंबित्व गुणोत्तर वाढतं आणि लोकसंख्या लाभांशाचा फायदा घेणं काय होतं? कठीण होतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. केवळ एक एकूण प्रजनन दर. आता आपण दुसरं पण पाहूया की लिंग गुणोत्तर. तर लिंग गुणोत्तरमध्ये एक मिनिट. लोकसंख्येच्या सामाजिक रचनेशी व लैंगिक समतोलाशी संबंधित असलं तरी ते काय थेट लोकसंख्या भार निर्माण करणारा घटक नाही. लिंग गुणोत्तर असमतोल असणं ही सामाजिक समस्या असू शकते, परंतु त्याचा अवलंबित्व भाराशी थेट संबंध नसतो. त्यामुळे हा आपल्या प्रश्नाचे उत्तर नाहीये. आता नेक्स्ट बघा प्रतिव्यक्ती उत्पन्न. आता हा आर्थिक विकासाचा परिणाम दर्शवणारा निर्देशांक आहे. शब्द लक्षात ठेवा हां. आणि अशाच शब्दात बोलावं लागेल का तुम्हाला महाराष्ट्र सेटची परीक्षा सॉल्व्ह करायची आहे. त्याच्यासमोर त्या शब्दांना तुम्हाला सामना करायचा आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न हा आर्थिक विकासाचा परिणाम दर्शवणारा निर्देशांक आहे. तो लोकसंख्या भाराचा कारणीभूत घटक नसून अनेकदा लोकसंख्या रचनेचा परिणाम असतो. म्हणून लोकसंख्या लाभांशाच्या संदर्भात लोकसंख्या भार स्पष्ट करण्यासाठी तो योग्य निकष मानला जात नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर एकूण प्रजनन दर हाच आहे. आलं लक्षामध्ये? चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 आणि हा प्रश्न देखील आपला UGC नेटच्या जुलै 18 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या लोकसंख्या पिरॅमिडमधून खालीलपैकी काय दर्शवले जाते? पर्याय ए लोकसंख्येचे ग्रामीण शहरी वितरण. देशाच्या लोकसंख्येच्या पिरॅमिडमधून काय दर्शवलं जातं? अशा प्रकारचं असतं ते. पर्याय ए लोकसंख्येचे ग्रामीण शहरी वितरण. पर्याय बी लोकसंख्येचे युवक वृद्ध वितरण. पर्याय सी वयानुसार व लिंगानुसार लोकसंख्येचे वितरण. आणि डी फक्त लिंगानुसार लोकसंख्येचे वितरण. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वयानुसार व लिंगानुसार लोकसंख्येचे वितरण. एखाद्या देशाचा लोकसंख्या पिरॅमिड पॉप्युलेशन पिरॅमिड हा एक ग्राफिकल सादरीकरणाचा काय आहे प्रकार आहे. त्यामधून लोकसंख्येचे वय संरचना एज स्ट्रक्चर म्हणतो त्याला आणि लिंग संरचना एकाच वेळी स्पष्ट दाखवले जाते. या पिरॅमिडमध्ये काय राहतं की उभ्या अक्षावर काय असतं बाळांनो वयोगट. उभ्या अक्षावर काय असतं वयोगट एज असतं. तर आडव्या अक्षावर पुरुष आणि स्त्री लोकसंख्येचे प्रमाण दर्शवलं जातं. पुरुष आणि स्त्री संख्येचं काय दाखवलेलं जातं बाळांनो प्रमाण दर्शवलं जातं. त्यामुळे विविध वयोगटांमध्ये पुरुष व महिलांची संख्या तसेच त्यांच्या प्रमाणातील बदल काय समजतो आपल्याला सहज समजतो. आलं लक्षामध्ये सहज समजतो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. आता लक्षात घ्या इतर पर्यायांचा विचार करता पर्याय ए मध्ये ग्रामीण शहरी वितरणाचा उल्लेख आहे, परंतु लोकसंख्या पिरॅमिडमध्ये भौगोलिक किंवा निवासी विभागणी दाखवत नाही. पर्याय बी पहा युवक वृद्ध वितरण. युवक वृद्ध वितरण हा फक्त नुसार वर्गीकरणाचा एक भाग आहे, मात्र त्यात लिंगानुसार विभाजन नसतं. त्यामुळे तो अपूर्ण वाटतो आपल्याला. पर्याय डी कडे वळा.
पर्याय डी मध्ये लिंगानुसार वितरण दर्शवतो, परंतु त्यात वयानुसार माहिती नसल्यामुळे तो देखील काय आहे, चुकीचा आहे. म्हणून लोकसंख्या पिरॅमिडमधून वयानुसार आणि लिंगानुसार लोकसंख्येचे वितरण दर्शवले जाते. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 4 हा देखील 18 मध्येच विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दीर्घ कालावधीत खालीलपैकी कोणता वक्र विकसनशील अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येच्या कालपथाचे सर्वाधिक अचूक प्रतिनिधित्व करतं? प्रश्न पुन्हा वाचते. दीर्घ कालावधीत खालीलपैकी कोणता वक्र विकसनशील अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येच्या कालपथाचे सर्वाधिक अचूक प्रतिनिधित्व करतं? पर्याय ए घातांकीय वक्र, पर्याय बी लॉजिस्टिक वक्र, पर्याय सी एस आकाराचा वक्र आणि पर्याय डी उलट परवलयाकृती वक्र. तर लक्षात घ्या की विकसनशील अर्थव्यवस्थेत लोकसंख्येचा दीर्घकालीन कालपथ हा सरळ किंवा अमर्याद वाढ दर्शवत नाही, तर तो वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो आणि सुरुवातीला अशा देशांमध्ये वैद्यकीय सुविधा, स्वच्छता व पोषणात सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर काय होतं, झपाट्याने होतो. पण जन्मदर काय राहतो, काही काळ जास्त राहतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग तीव्र होतो आणि पुढील टप्प्यात शिक्षण म्हणा, शहरीकरणामुळे, महिलाच्या सक्षमीकरणामुळे व कुटुंब नियोजनामुळे जन्मदरही काय होऊ लागतो, कमी होऊ लागतो आणि अखेरीस संसाधनांची मर्यादा, रोजगार, अन्न पुरवठा व पर्यावरणीय अडचणी यांमुळे लोकसंख्या वाढ एका स्थिर पातळीवर येते आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी सुरुवातीला मंद, नंतर वेगवान आणि शेवटी स्थिर वाढ दर्शवेल, ते कशाने दाखवलं जातं? लॉजिस्टिक वक्र हे अचूकपणे मांडतं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर बी हे काय आहे, अचूक आहे. आता पर्याय ए पहा, घातांकीय वक्र. तर हे चुकीचं आहे, कारण घातांकीय वक्र काय करतो, लोकसंख्या वाढ कायमस्वरूपी व अमर्याद वेगाने होत राहते असे गृहीत धरतो. प्रत्यक्षात कोणत्याही अर्थव्यवस्थेत जमीन, भांडवल, अन्न व नैसर्गिक संसाधने मर्यादित असतात. त्यामुळे दीर्घ कालावधीत घातांकीय वाढ शक्य नसते. पर्याय सी पहा, एस आकाराचा वक्र. आता वरवर पाहता योग्य वाटू शकतं, पण लॉजिस्टिक वक्र ही एस आकाराचाच असतो. मात्र लोकसंख्या अभ्यासात शास्त्रीय व नेमके स्वरूप म्हणून लॉजिस्टिक वक्र हा शब्द वापरला जातो. एस आकार फक्त सामान्य वर्णनात्मक शब्द आहे हा, त्यामुळे हा आपण नाही करू शकत. चुक. नेक्स्ट पर्याय उलट उलट परवलयाकृती वक्र. तर लोकसंख्या वाढीचा प्रस्ताव प्रक्रियेला दर्शवत नाही. त्यामुळे सुरुवातीला वाढ होऊन नंतर ती काय होते, सातत्याने घटते असे गृहीत धरले जाते, जे विकसनशील देशांच्या दीर्घकालीन लोकसंख्या प्रवासाशी जुळत नाही. म्हणून विकसनशील अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येच्या दीर्घकालीन कालपथाचे सर्वाधिक अचूक प्रतिनिधित्व करणारा वक्र म्हणजे काय आहे, लॉजिस्टिक वक्र. समजत नसेल ना तर मला तसं सांगा, कारण कसं काही गोष्टी शिक्षकाला माहीत असतात आणि माहीत असल्या कारणाने तो त्या विषयावर जास्त फोकस देतात. म्हणजे विद्यार्थ्यांना समजून सांगताना कधी-कधी हे होतात. त्यामुळे तुम्हाला जर एखादा प्रश्न किंवा एखादा शब्द त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला नक्कीच त्याचं एक्सप्लेन करून देईन. नेक्स्ट प्रश्न आहे आपला. बघा, एकूण प्रजनन दर आणि सकल पुनर्जनन दर. ठीक आहे. हा नेक्स्ट प्रश्न जो आहे हा UGC नेटमधील जुलै 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे, एकूण प्रजनन दर आणि सकल पुनर्जनन दर यांच्यातील संबंधाबाबत योग्य विधान निवडा. पर्याय ए, एकूण प्रजनन दर हे सकल पुनर्जनन दरापेक्षा काय आहे, कमी दाखवलेलं आहे. आता इथे एकूण प्रजनन दर बी मध्ये, सकल पुनर्जनन दर हे दोन्ही सारखे दाखवलेले आहेत. पर्याय सी, एकूण प्रजनन दर हा सकल पुनर्जनन दरापेक्षा काय दाखवलं, जास्त दाखवलेलं आहे आणि डी मध्ये वरील सर्व. तर लक्षात घ्या, एकूण प्रजनन दर आणि सकल पुनर्जनन दर यातील मूलभूत फरक त्यांच्या गणनेत आहे.
हा जो टी टी एफ आरमध्ये एखाद्या स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन काळात जन्माला येणारी एकूण मुले, जन्माला येणारी एकूण मुले, मग त्याच्यामध्ये बॉय पण असेल आणि गर्ल्स दोन्ही पण, हां, बॉय प्लस गर्ल्स म्हणजे दोन्ही विचारात घेतले जातात. तर या जी आर आरमध्ये काय फक्त गर्ल्सचाच विचार केला जातो. फक्त कशाचा विचार केला जातो? फक्त मुलींचाच जन्म विचारात घेतला जातात. कारण पुढील पिढीचे पुनरुत्पादन मुलींमार्फत होते. त्यामुळे स्वाभाविकच एकूण जन्मांची संख्या ही टी-एफ-आर हं, ही केवळ मुलींच्या जन्मसंख्येपेक्षा नेहमी जास्त असते. म्हणूनच काय आहे टी एफ टी-एफ-आर हे जी-आर-आरपेक्षा काय असतं? जास्त असतं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. आता पर्याय एचा विचार करूया आपण. पर्याय ए चुकीचा आहे कारण जी-आर-आरमध्ये केवळ मुलींचा समावेश असतो. तर टी-एफ-आरमध्ये मुले व मुली दोन्हींचा समावेश असतो. त्यामुळे एकूण जन्मांची संख्या ही केवळ मुलींच्या जन्मांपेक्षा कमी असूच शकत नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बीकडे वळूया आपण. बीमध्ये त्यांनी म्हटलंय हे दोन्ही बरोबर आहे. तर हाही अयोग्य आहे. दोन्ही दर समान असण्यासाठी सर्व जन्म फक्त मुलींचेच असणं आवश्यक ठरेल, जे प्रत्यक्षात कोणत्याही समाजात शक्य नाही. म्हणून टी-एफ-आर आणि जी-आर-आर समान असण्याची अट वास्तवात तशी घटना घडतच नाही. आणि पर्याय डी वरील सर्व, तर हा पण चुकीचा आहे कारण दिलेल्या 4 पर्यायांपैकी फक्त एकच विधान बरोबर आहे. जेव्हा एक पर्याय योग्य असतो तेव्हा वरील सर्व हा पर्याय आपण स्वीकारत नाही. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी. याच्यामध्ये पण डिटेल माहिती आहे, पाहिजे असेल तर मला सांगा, मी तुम्हाला देईल. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. नोव्हेंबर 2017 विचारले गेले UGC नेटच्या. लिबेन्स्टीनने आपल्या क्रांतिक किमान प्रयत्न सिद्धांतात लोकसंख्येला कोणत्या स्वरूपात मानले आहे? पर्याय ए उत्पन्न वाढवणारा घटक, पर्याय बी गुंतवणुकीस चालना देणारा घटक, पर्याय सी उत्पन्न दडपणारा घटक आणि पर्याय डी बाजार विस्तार करणारा घटक. आता लिबेन्स्टीनच्या क्रांतिक किमान प्रयत्न सिद्धांतात लोकसंख्येला उत्पन्न दडपणारा घटक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. या सिद्धांतानुसार विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढ वेगाने होत असल्यास उत्पादनात होणारी वाढ लोकसंख्या वाढीमुळे शोषून घेतली जाते. काय म्हटले मी? या सिद्धांतानुसार विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढ वेगाने होत असल्यास उत्पादनात होणारी वाढ लोकसंख्या वाढीमुळे शोषून घेतली जाते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढले तरी वाढत्या लोकसंख्येमुळे प्रति व्यक्ती उत्पन्नात फारशी वाढ होत नाही. उलट ते कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासाला चालना न देता त्यावर दडपण आणणारी शक्ती ठरते. म्हणूनच पर्याय सी आपला योग्य उत्तर आहे. आता इतर पर्यायांचा पण विचार करू. तर पर्याय ए पहा उत्पन्न वाढवणारा घटक असा दावा करतो. परंतु लिबेन्स्टीनच्या सिद्धांतात लोकसंख्या वाढ ही उत्पन्न वाढीला पूरक नसून ती विकासाचा वेग कमी करणारी मानली आहे. त्यामुळे हा पर्याय सिद्धांताच्या मूळ आशयाशी काय ठरतो? विसंगत ठरतो. आता पर्याय बीकडे पहा. गुंतवणुकीस चालना देणारा घटक. हं. आता गुंतवणुकीस चालना देणारा घटक असे सूचित करतो. परंतु पाहायला गेलं तर लिबेन्स्टीनच्या मते वाढती लोकसंख्या बचत कमी करते. लिबेन्स्टीनच्या पर्याय बी पहा गुंतवणुकीस चालना देणारा घटक असं म्हणतोय पर्याय बी. पण लिबेन्स्टीनच्या मते वाढती लोकसंख्या बचत कमी करते. वाढती लोकसंख्या काय करते? बचत कमी करते. कारण उत्पन्नाचा मोठा भाग कशावर खर्च होतो? उपभोगावर खर्च होतो. परिणामी गुंतवणुकीस आवश्यक असलेली भांडवलाची निर्मिती घडून येत नाही. आता पर्याय डी पहा बाजार विस्तार करणारा घटक. आता हा लोकसंख्येचा सकारात्मक दृष्टिकोन मानतो जो बोसेरप किंवा ॲडम स्मिथ सारख्या विचारवंतांशी तो अधिक सुसंगत आहेत. लिबेन्स्टीनच्या नाही.
आलं लक्षामध्ये? लिबेन्स्टनच्या सिद्धांतात बाजार विस्तारापेक्षा किमान निर्णायक गुंतवणूक न झाल्यास लोकसंख्या वाढ विकासाला अडथळा ठरते यावर भर दिला आहे. त्यामुळे पर्याय डी हा अयोग्य ठरतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय सी उत्पन्न दडवणारा घटक. नेक्स्ट प्रश्नाकडे वळू आपण. सर्वोत्तम लोकसंख्या इष्टतम लोकसंख्या त्या बिंदूवर असेल जेव्हा पर्याय ए राष्ट्रीय उत्पन्न कमाल असेल, पर्याय बी प्रतिव्यक्ती उत्पन्न कमाल असेल, पर्याय सी लोकसंख्या कमाल असेल आणि पर्याय डी माझ्याकडून वाटतं उडाला. असो, काय हरकत नाही आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी प्रतिव्यक्ती उत्पन्न कमाल असेल. तर लक्षात घ्या, सर्वोत्तम लोकसंख्या ही संकल्पना लोकसंख्या आणि संसाधने यांच्या योग्य संतुलनावर आधारित आहे. एखाद्या देशात उपलब्ध नैसर्गिक संसाधने, भांडवल, तंत्रज्ञान आणि श्रम यांचा सर्वाधिक कार्यक्षम वापर ज्या लोकसंख्येच्या पातळीवर होतो आणि त्यावेळी प्रतिव्यक्ती उत्पन्न कमाल असतं. ती लोकसंख्या म्हणजेच काय? इष्टतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या आपण म्हणू शकतो. कारण अर्थशास्त्रात लोककल्याण, जीवनमान आणि आर्थिक समृद्धी मोजण्याचा सर्वात महत्त्वाचा निकष प्रतिव्यक्ती उत्पन्न मानला जातो. त्यामुळे प्रतिव्यक्ती उत्पन्न कमाल असणं हा इष्टतम किंवा पर्याप्त लोकसंख्येचा खरा निकष आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचा बी हे काय आहे? योग्य आहे. नेक्स्ट पाहू प्रश्न आपण. UGC नेटच्या जानेवारी 2017 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लायबेन्स्टीन यांच्या क्रांतिक किमान प्रयत्न सिद्धांतात लोकसंख्येला कोणता घटक मानतात? पहिला ए गुंतवणुकीस प्रेरणा देणारा घटक, पर्याय बी उत्पन्न वाढवणारा घटक, पर्याय सी बाजाराचा विस्तार करणारा घटक आणि पर्याय डी उत्पन्न मंदावणारा घटक. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे उत्पन्न मंदावणारा घटक. लिबेन्स्टीनच्या क्रांतिक किमान प्रयत्न सिद्धांतात लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासाला चालना देणारी नसून ती उत्पन्न वाढीवर मर्यादा आणणारी मर्यादा मी बोलताना पण मगाशी मर्यादा उत्पन्न वाढीवर मर्यादा आणणारी आहे. म्हणजेच उत्पन्न मंदावणारा घटक किंवा उत्पन्नावर मर्यादा आणणारा घटक असं म्हणूया आपण. या सिद्धांतानुसार विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढ वेगाने होत असल्यामुळे उत्पन्नात किंवा राष्ट्रीय उत्पन्नात झालेली थोडीशी वाढ ही वाढत्या लोकसंख्येमुळे लगेच शोषली जाते. परिणामी प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढत नाही, बचत कमी राहते आणि गुंतवणूक करण्याइतके भांडवल निर्माण होत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था गरिबीच्या सापळ्यात अडकते. ही स्थिती बदलण्यासाठी केवळ किरकोळ प्रयत्न पुरेसे नसून किमान निर्णायक पातळीचा मोठा विकास प्रयत्न आवश्यक असतो. म्हणून लिबेन्स्टीन लोकसंख्येला उत्पन्नावर दडपण आणणारा म्हणजेच उत्पन्न मर्यादा घटक मानला जातात किंवा मानतात. त्यामुळे पर्याय डी हे काय आहे? आपलं हे उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे चला आपण आधी त्याचं हे पाहूया. पर्याय ए पाहूया, गुंतवणुकीस प्रेरणा देणारा घटक. तर हे चुकीचं आहे, कारण लोकसंख्या वाढ गुंतवणूक वाढवते असे गृहीत धरले आहे. मात्र लिबेन्स्टीनच्या मते वाढती लोकसंख्या हे काय करते? उपभोगाची गरज वाढवते. त्यामुळे बचत कमी होते. बचत कमी असताच गुंतवणूक वाढत नाही. म्हणून लोकसंख्या ही गुंतवणुकीस प्रेरणा देणारी नसून उलट ती गुंतवणुकीला अडथळा ठरते. आता पर्याय बी कडे वळूया आपण. पर्याय बी काय म्हणतो? उत्पन्न वाढवणारा घटक. तर हा दृष्टिकोन पाहायला गेलं तर लोकसंख्येला सकारात्मक मानतो. परंतु लिबेन्स्टीनच्या सिद्धांतात लोकसंख्या वाढीमुळे उत्पादन वाढ झाली तरी ती लोकसंख्या वाढीमुळे निष्प्रभ ठरते. म्हणजेच काय? राष्ट्रीय उत्पन्न वाढले तरी प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे लोकसंख्या उत्पन्न वाढवणारा घटक आहे असे लिबेन्स्टीन मानत नाही. पर्याय सी कडे वळा, बाजाराचा विस्तार करणारा घटक.
आता लोकसंख्या वाढीमुळे बाजाराचा विस्तार होतो. हा विचार ॲडम स्मिथ किंवा बोसेरप यांसारख्या विचारवंतांशी तो काय आहे संबंधित आहे. परंतु लिव्हिन्स्टनचा दृष्टिकोन निराशावादी आहे. त्यांच्या मते कमी उत्पन्न व कमी खरेदी शक्ती असलेल्या लोकसंख्येमुळे बाजाराचा विस्तार प्रभावी ठरत नाही. त्यामुळे हा पर्याय त्यांच्या सिद्धांताशी सुसंगत नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी, उत्पन्न मर्यादा घटक. लिबेन्स्टनच्या क्रांतिक किमान प्रयत्न सिद्धांतात लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकासाला चालना देणारी नसून उत्पन्नावर मर्यादा आणणारी उत्पन्नावर उत्पन्नावर मर्यादा आणणारी शक्ती, विकासाचा वेग मंदावणारी शक्ती म्हणून मानले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे काय आहे? प्रश्न क्रमांक पर्याय डी, उत्पन्नावर मर्यादा आणणारा घटक. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. एखाद्या देशाचा लोकसंख्या पिरॅमिड काय दर्शवतो? पर्याय ए, पुरुष व महिला लोकसंख्येची वयोरचना. पर्याय बी, फक्त पुरुष लोकसंख्येची वयसंरचना. सी, फक्त महिला लोकसंख्येची वयसंरचना. पर्याय डी, ग्रामीण व नागरी लोकसंख्येची वयसंरचना. लोकसंख्या पिरॅमिड हा एखाद्या देशातील पुरुष व महिला लोकसंख्येची वयसंरचना. लक्षामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर ए, लोकसंख्या पिरॅमिड हा एखाद्या देशातील लोकसंख्येचे वयानुसार आणि लिंगानुसार वितरण दर्शवणारा आपण पाहिलं मगाशी. हा काय अत्यंत महत्त्वाचा काय सांख्यिकीय आलेख आहे. या पिरॅमिडमध्ये उभ्या अक्षावर विविध वयोगट, मग त्याच्यामध्ये बाल, लहान मुलं, युवक, प्रौढ, वृद्ध दाखवले जातात. तर आडव्या अक्षावर पुरुष व महिलांची संख्या किंवा टक्केवारी दर्शवली जाते. त्यामुळे लोकसंख्येची रचना कार्यक्षम कार्यक्षम वयोगटाचं वयोगटाचं प्रमाण येऊ शकतं. कार्यक्षम वयोगटाचं प्रमाण, अवलंबित्व लोकसंख्या तसेच भविष्यातील आर्थिक सामाजिक गरज यांचा अंदाज घेता येतो. म्हणूनच लोकसंख्या पिरॅमिड हा पुरुष व महिला लोकसंख्येची वयसंरचना दर्शवतो. त्यामुळे पर्याय ए आपला काय आहे? योग्य उत्तर आहे. आता पर्याय बी कडे जाऊया. फक्त पुरुष लोकसंख्येची वयसंरचना. तर लोकसंख्या पिरॅमिडमध्ये फक्त पुरुषांचा विचार केला जात नाही. पुरुष आणि महिला दोन्हींचे स्वतंत्र स्तंभ दाखवले जातात. त्यामुळे केवळ पुरुष लोकसंख्येची वयसंरचना दर्शवतो असं म्हणणं चुकीचं आहे. आता पर्याय सी कडे पाहूया आपण. फक्त महिला लोकसंख्येची वयरचना. तर हा पर्याय चुकीचा आहे, कारण लोकसंख्या पिरॅमिडचा उद्देश फक्त महिलांची वयसंरचना दाखवणं नसून दोन्ही लिंगांमधील वयसंरचनाची तुलना करणे हा आहे. त्यामुळे केवळ महिला लोकसंख्या दाखवली जाते असं म्हणता येणार नाही. पर्याय डी कडे वळा. ग्रामीण व नागरी लोकसंख्येची वयसंरचना. ग्रामीण नागरी विभागणी ही भौगोलिक व सामाजिक वर्गीकरणाशी काय संबंधित आहे. लोकसंख्या पिरॅमिड मात्र वय व लिंग या निकषांवर आधारित असतो. तो ग्रामीण नागरी भेद दाखवतो का? नाही दाखवत. त्यामुळे हा पर्याय काय चुकी. लोकसंख्या पिरॅमिड हा एखाद्या देशाच्या लोकसंख्येची वयानुसार आणि लिंगानुसार संपूर्ण रचना स्पष्ट करणारे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या प्रश्नाचं संकल्पनात्मक दृष्ट्या आपण सांगू शकतो तर पुरुष व महिला लोकसंख्येची वय संरचना. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. जानेवारी 2017चा प्रश्न आहे UGC नेटचा. लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण म्हणजे काय? पर्याय ए, उच्च दराच्या अवस्थेकडे. पर्याय बी, उच्च जन्मदर व उच्च मृत्यूदराच्या अवस्थेतून कमी मृत्यूदराच्या अवस्थेकडे वाटचाल. पर्याय सी, कमी मृत्यूदर व कमी जन्मदराच्या अवस्थेतून, लक्षात घ्या, कमी मृत्यूदर व कमी जन्मदराच्या अवस्थेतून उच्च मृत्यूदर व उच्च जन्मदराच्या अवस्थेकडे जाणे. पर्याय डी वरीलपैकी कोणतेही नाही. तुम्ही प्रश्न लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे मला ठीक आहे दिसतं. आता बघा आपला प्रश्न काय आहे? लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण म्हणजेच काय? तर लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण म्हणजे उच्च जन्मदर व उच्च मृत्यूदराच्या अवस्थेतून कमी जन्मदर व कमी मृत्यूदराच्या अवस्थेकडे वाटचाल. प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी. तर लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण ही संकल्पना एखाद्या समाजात किंवा देशात
आर्थिक व सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत लोकसंख्येच्या जन्मदर व मृत्यूदरात होणाऱ्या क्रमिक बदलांना सूचित करतं. प्रारंभी पाहायला गेलं तर पारंपरिक समाजात जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही उच्च असतात. पुढे आरोग्य सुविधा, स्वच्छता, पोषण आणि वैद्यकीय प्रगतीमुळे मृत्यूदर काय होतं आधी कमी होतं. तर शिक्षण, शहरीकरण, स्त्री शिक्षण व कुटुंब नियोजनामुळे नंतर जन्मदरही कमी होतं आणि अशा प्रकारे समाज उच्च जन्मदर, उच्च मृत्यूदराच्या अवस्थेतून कमी जन्मदर, कमी मृत्यूदराच्या अवस्थेकडे जातं. हीच प्रक्रिया म्हणजे लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण होय. पुन्हा एकदा बॅक करा व्हिडिओ आणि पुन्हा ऐका. म्हणूनच आपला पर्याय बी हा संकलनात्मकदृष्ट्या काय आहे? योग्य आहे. आता पर्याय ए पण बघूया आपण. उच्च मृत्यूदराच्या अवस्थेकडे वाटचाल. शक्य आहे का ते? लोकसंख्याशास्त्रीय संक्रमणाचा मूलभूत आशय मृत्यूदर वाढवण्याशी संबंधित नाही, तर तो मृत्यूदर घटण्याशी संबंधित आहे. विकासाच्या प्रक्रियेत समाज उच्च मृत्यूदराकडे न जाता उलट कमी मृत्यूदराकडे जातो. त्यामुळे हा पर्याय संक्रमणाच्या दिशेलाच उलट असल्यामुळे तो काय आहे? चुकीचा आहे. पर्याय सी कडे पहा. कमी मृत्यूदर व कमी जन्मदराच्या अवस्थेतून उच्च मृत्यूदर, उच्च जन्मदराच्या अवस्थेकडे वाटचाल. शक्य आहे का? नाही शक्य. चुकीचं आहे. थोडासा डोका पण लावायचा. तर हा पर्याय लोकसंख्या बदलाची प्रक्रिया उलट दिशेने मांडतो. लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण ही प्रगतशील प्रक्रिया आहे. ती मागास अवस्थेकडे जाणारी नसते. विकसित समाज कमी जन्मदर व कमी मृत्यूदराकडून पुन्हा उच्च जन्मदर व उच्च मृत्यूदराकडे जात नाही. म्हणून हा पर्याय काय चुकीचा आहे. पर्याय डी कडे वळा. कोणतेही नाही. पर्याय बी मध्ये लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाची अचूक सर्वमान्य आणि आपल्या पुस्तकांमध्ये व्याख्या दिलेली आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही हा पर्याय आपण स्वीकारत नाही. आलं लक्षामध्ये? आता आपण म्हणजे लक्षात घेण्यासारखं आहे, की लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण म्हणजे समाजाचा उच्च जन्मदर, उच्च मृत्यूदर या पारंपरिक अवस्थेतून कमी जन्मदर, कमी मृत्यूदर या आधुनिक अवस्थेकडे जाणारा प्रवास आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर बीच आहे. आलं लक्षात? नेक्स्ट प्रश्नाकडे वळू. हा प्रथम व्हिडिओ आपली मोठी येईल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढील प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आजचे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं आन्सर नक्कीच देईन. आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.